मैत्रिणींनो, मन कसं आहे ना, जे आहे त्यात कधीच समाधानी नसतं. माणसांमध्ये राहिलं की माणसांचा कंटाळा येतो आणि एकटं राहिलं की एकटेपणाचा, एकांताचा सुद्धा कंटाळा येतो. रोजच्या कामात व्यस्त राहिलं की रोजच्या कामांचा सुद्धा कंटाळा येतो. काम नाही केलं तर तो सुद्धा फक्त बसून कंटाळा येतो. म्हणजे जे आहे त्यात कधीच मन समाधानी नसतं. तर असो, जरी रोजच्या कामांचा कंटाळा आला तरी पण आपल्याला रोजची कामं ही करावीच लागतात. तर इथे बघू शकता तुम्ही, एक साईडला मी चहा ठेवला आमच्यासाठी आणि इथे गरम पाणी ओतलं एका कपामध्ये. तर ते कशासाठी, तर त्या मगमध्ये मी आधीला त्रिफळा चूर्ण देते. आता तुम्ही बघत असाल, एक कपमध्ये मी त्रिफळा चूर्ण टाकलं, पण बरणी मात्र तुम्हाला शतावरीची दिसत असेल. पण ही तिच्यामध्ये ना शतावरीच्या बरणीमध्ये पावडरची पुडी ठेवलेली, म्हणजे जे आपण पॅकेट आणतो ना, तर ते पाकिट मी शतावरीच्या बरणीमध्येच ठेवलं आहे त्रिफळा चूर्णाचं. तर हे त्रिफळा चूर्ण आम्ही रात्री पितो, पण रात्री आधीची थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे आज त्याला सकाळी त्रिफळा चूर्ण देते आणि त्याच्या 10-15 मिनिटांनी मग त्याला चहा देणार आहे मी. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताज ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे संडे, म्हणजे सुट्टीचा दिवस. तर अगोदर तुम्हाला ना सगळ्यांना संडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते, कारण आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे मस्त ज्याला त्याला एन्जॉय करायचा असेल. आणि थोडाफार रिमझिम पाऊस चालू आहे, पण बरेच जण तरी पण ना कुठे धबधबा वगैरे असं बघायला जातात, कुठे धरणावर जातात. तर मस्त आजचा दिवस एन्जॉय करा. आजचा दिवस तुम्हाला सुखा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज संडे जरी असला, सगळे घरी जरी असले ना, घरी म्हणजे साक्षी घरी आहे, यांना तर जायचंच आहे. आणि आधीला क्लास होता, पण आधी काही जाणार नाही, कारण आधीला रात्रीनं थोडासा ताप होता. तर त्याला गोळ्या वगैरे तर दिल्याच आहे. आता ताप बऱ्यापैकी उतरलेला आहे, पण म्हटलं नकोच, थोडंसं बाहेर वातावरण पण असं थंड आहे ना, त्याच्यामुळे नकोच म्हटलं. आजचे दिवस एक पूर्ण दिवस आराम कर, कारण आता कॉलेज पण चालू होतं आहे. तर म्हटलं मंडेपासून पुन्हा कॉलेजला जावं लागेल, तर दगदग होतेच ना कॉलेज म्हटलं. तर मग पुन्हा कॉलेजला जायचं, क्लासला जायचं, मग तिकडनं पुन्हा घरी यायचं. आणि घरी येऊपर्यंत लिटरली त्याला खूप संध्याकाळ म्हणजे साधारण 4-5 वाजलेले असतात. त्याच्यामुळे ना खूप दगदग होते दिवसभरात. आणि त्यामुळे म्हटलं आज संडे, आज आराम कर, आजच्या दिवस काही क्लासला जाऊ नको. सो तो ना थोडासा आता पडला आहे मस्त. थोडंफार उठून आंघोळ वगैरे केली त्याने आणि थोडं चहा वगैरे घेतलं. दूध काही दिलं नाही मी त्याला, कारण की ताप असल्यामुळे तापात दूध देत नाही ना, तर त्यामुळे दूध वगैरे काही दिलं नाही. तर थोडासा चहा मस्त आलं टाकून छान चहा केला त्याला, तो चहा वगैरे दिला. थोडी बिस्किट खाल्ले. आणि रात्री पण ना काय झालं, जेवण केलं, जेवण वगैरे झाल्यानंतर त्याला लगेच ओमेट झाली, त्याच्यामुळे पोटात अन्न काही नव्हतंच. तर हीच टॅबलेट खाल्ली होती, कारण कशामुळे ते माहिती नाही, कदाचित पित्त झालं असेल किंवा वातावरणाचं, म्हणजे आपण म्हणतो ना व्हायरल वगैरे. आता मुलं कसं क्लासला वगैरे कॉलेजमध्ये वगैरे गेले की एकमेकांची लागण ही होतेच, आणि आपण काय त्याच्यासाठी कॉलेज किंवा क्लास बुडवू शकत नाही. तर असो, इट्स ओके, असं चालायचंच. आता आयुष्य म्हटल्यानंतर थोडंसं जसं वातावरण बदलतं ना, तसं आयुष्याच्या घडामोडी पण बदलतच राहतात. तर तेच सगळं सहन करत करत पुढे चालायचं, प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत राहायचा. आणि चला, आता भरपूर गप्पा झाल्या, आजच्या दिवसाला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ कदाचित थोडंसं तुम्हाला शॉर्टकटमध्ये येईल, पण तरी पण मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ मात्र स्किप न करता पुढे नक्की बघत राहा बरं का, कारण की आज एका देवस्थानाच्या ठिकाणी पण जायचं आहे. तर ते कुठे काय ते तुम्हाला समजेल, पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर चल, चहा वगैरे पिऊन झाला. आणि इथे यांनी ना रात्री खूप छान अशी लुसलुशीत मऊ अशी वांगी आणली होती, एकदम ताजी वांगी आहेत, तुम्ही बघू शकतात, अगदी हिरवीगार दिसत आहेत आणि छोटी छोटी आहेत. तर म्हटलं चला भरून वांगी करू. आधीला वांग्याची भाजी खूप आवडते. तर रात्री जरी त्याला ताप होता ना, पण सकाळी त्याचा ताप पूर्णपणे उतरला. तर त्याला म्हटलं तुला मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे असं काही करून देऊ का, तर तो म्हटला नाही, त्याच्याने जास्त आजारी वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं चला त्याला आता मस्त अशी वांग्याची भाजी करते. फार काही अशी चमचमीत अशी नाही करणार, थोडंसं कमी तिखट वगैरे टाकून करेल, पण थोडीशी तोंडाला पण टेस्ट येते ना. आणि जास्त काही नव्हतं, थोडंसं व्हायरल होतं, आपण म्हणतो ना पावसात वगैरे. आता कसं येता जाता थोडी झिमझिम चालू असते पावसाची, त्याच्यामुळे एखाद्या दिवशी ऊन पडतं आणि एखाद्या दिवशी पाऊस पडतो असं होतं.
त्याच्यामुळे ना थोडं पावसात वगैरे भिजल्यामुळे त्याला कदाचित थोडासा ताप आला असेल, पण इतकं काही नाही. आणि आपणच खूप मुलांना अंजारत गोंजारत बसायचं, मग मुलं पण ना कणखर होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आता त्याला मस्त चमचमीत अशी भाजी करते. आणि छान असं आवडीची भाजी असली ना तर मुलं पोटभर पण जेवण करतात. आणि जेवण पोटभर झाल्यावर मात्र मस्त झोप येते. आणि झोप काढल्यावर आपले सगळे आजार कसे चुटकी सरशी पळून जातात ना. म्हणून मग म्हटलं छान अशी भाजी करू. तर इथे भाजी करण्यासाठी मी काय करते, थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ती वांगी जी कापलेली होती ना, वांग्यांना 4 अशा काप दिले उभे आणि आतपर्यंत व्यवस्थित बघून घेतलं, कारण की कधी कधी आतमध्ये कीड असते ना त्याच्यामुळे आतमध्ये बघून घेतलं व्यवस्थित. आणि ती वांगी सगळी तेलावर वाफवली फक्त, कारण ना भाजीमध्ये सध्या वांगी शिजतच नाही आहे, काय माहिती नाही कशामुळे, पण सध्याची वांगी ना भाजी टाकली भाजीत की शिजत नाही आहेत. त्याच्यामुळे मी थोडीशी वाफवून घेतली, म्हणजे एकदम अशी नरम झाली आहेत ती मस्त. आता त्याचं देठ वगैरे असं दाबून बघितलं ना तर थोडीशी कचरट वाटत होती, तर ती शिजून जाईल आपली भाजीमध्ये. तरी पण मी एक 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलं. म्हटलं तोपर्यंत ना आपण भाजीचा मसाला म्हणजे त्याच्यामध्ये सारण जे भरायचं आहे ना तर त्याची तयारी करू. त्यासाठी मी इथे ना भरपूर अशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरीमध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात आणि त्यामुळे ना शक्यतो अशा दिवसांमध्ये ना, म्हणजे जेव्हा आजारांचा प्रादुर्भाव जास्त होतो ना, तर अशा दिवसांमध्ये कोथिंबीरीचा मारा जास्त करायचा. तर मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतले. शेंगदाणे त्याच कढईत भाजून घेतले आणि मग त्याच्यातच मी थोडंसं तेल टाकून वांगी टाकली होती. नंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. लसूणसुद्धा आपला ना अँटीबायोटिकचं काम करतो, तर लसणामुळे ना घरात नाही, शरीरामध्ये जीवजंतू अजिबात राहत नाही. तर अशा प्रकारे मी लसूण भरपूर घेतला. त्यामध्ये ना इंचभर आलं टाकलं, साधारण 1 इंच, आणि थोडासा कढीपत्ता घेतला. कढीपत्त्याची 2 पानं जी आहेत ना ती वाटणामध्ये टाकणार आहे मी वाटायला, आणि बाकीची पानं मी वरतून भाजीला फोडणी देताना टाकणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही भरपूर असं आलं टाकलं. आल्यामुळे काय होतं ना, या दिवसांमध्ये आल्यामुळे कफ, सर्दी या रोगांपासून आपला बचाव होतो. त्याच्यामुळे चहामध्ये, प्रत्येक भाजीमध्ये आलं हे वापरायलाच पाहिजे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकली, ज्याच्यामध्ये सगळं वाटणाचं आपलं साहित्य टाकलं होतं ना ते सगळं त्याच्यात पुन्हा आपले बेसिक मसाले पण टाकले, म्हणजे धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी लाल मिरची आणि अगदी थोडासा नकळत काळा मसाला टाकला, गरम मसाला ज्याला आपण म्हणतो, आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची टाकली. आणि हे सगळं वाटण जे आहे ना तर हे सगळं एकत्र जेव्हा आपण वाटतो ना तर एकजीव होतं ते चांगलं. वरतून आपण टाकलं ना म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण टाकतो ना तर त्यापेक्षा अशी भाजी खूप चवदार लागते. हे सगळं मिश्रण ना वाटून घेतलं मी मस्त मिक्सरमध्ये, आणि त्यानंतर लगेच आता भाजीला फोडणी देते. आता इकडे ना तेल तापत ठेवलं. ती वांगी जी होती ती काढून घेतली एका डिशमध्ये आणि तेल तापत ठेवलं. तेल व्यवस्थित तापलं, त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले थोडेसे, आणि कढीपत्ता टाकला. कढीपत्ता खूप उडतो त्याच्यामुळे ना थोडंसं झाकणाने मी कढीपत्ता टाकल्या थोडंसं कवर केलं होतं. आणि त्यानंतर आपलं जो वाटण केलेलं आहे ना तर ते वाटण सगळं याच्यामध्ये टाकलं, व्यवस्थित असं परतून घेतलं वाटण, आणि इतका खमंग आणि सुंदर असा वास येत होता ना त्याचा. आणि जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो आणि त्याचा सुवास घरभर जेव्हा दरवळतो ना तर तेव्हा चांगल्यांना भूक लागते म्हणतो ना आपण, तसं होतं. तर सगळ्यांना त्या वासामुळे असं वाटत होतं की कधी पटकन भाजी शिजेल. आता काही नाही, भाजीला तर एकच उकळी आणायची, कारण तुम्ही बघितलंच असेल वांगी मी वाफवून घेतलीत अगोदर, त्याच्यामुळे ना 2-3 उकळ्या आणून घ्यायच्या फक्त भाजीला. आता हा मसाला चांगला परतल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, म्हणजे जेवढी पण कापली होती ना ती सगळी कोथिंबीर टाकून दिली. आणि कोथिंबीरीनंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून हा मसाला पुन्हा शिजवणार आहे मी. तर आता कोथिंबीर चांगली परतून घेतली, आणि जे मिक्सरचं भांडं होतं ना तर माझ्याकडनं हा मसाला थोडा जास्त झाला होता, मी थोडासा तो डब्यात काढून ठेवला, कारण भाजी खूप घट्ट होईल आणि एकदम घट्ट भाजी पण चांगली नाही वाटत ना. तर तेच मिक्सरचं भांडं विसळून आणि त्याच्यातलं पाणी मी या मसाल्यामध्ये टाकलं आणि पुन्हा थोडंसं झाकून ठेवेल, म्हणजे ना त्याला छान अशी तरंग येईल, तवंग येईल. म्हणून मग आता हे थोडंसं असं झाकून ठेवते आणि मसाला पण आपला छान शिजतो. आणि शेंगदाणे असल्यामुळे ना थोडंसं चव पण भाजीला छान येते, घट्टपणा पण व्यवस्थित येतो. पण माझ्याकडनं थोडे जास्त शेंगदाणे झाले होते. आता ही वांग्याच्या भाजीमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मोजून 5-6 वांगी टाकलीत, कारण की मी स्वतः वांगी खात नाही. आता मी त्याच्यामध्ये ना एक बटाटा कापून टाकणार आहे, म्हणजे मी बटाटा खाणार आहे. मला काय माहिती नाही, पण वांगीच आवडत नाही मला, पहिल्यापासूनच नाही आवडत.
तर आता ही वांगी जी वाफवून घेतली होती ना ती टाकली आणि त्यानंतर बटाटा कापून घेतला ना तो पण टाकला. बटाटा कच्चाच टाकला कारण की बटाटा पटकन शिजतो. जसं वांग्यांना शिजायला ना फार वेळ लागतो, मग भाजीतलं पाणी सगळं आटून जातं आणि कधी खारटपणा वगैरे येतो, भाजीचा अंदाज चुकतो. त्याच्यामुळे ना एक तर अगोदर कुकरमध्ये एक शिट्टी देऊन घ्यायची किंवा मग असे तेलावर वाफवून घेतले ना तर त्याचा कच्चापणा पण निघून जातो आणि वांग्याची चव खूप सुंदर येते. तुम्ही बघू शकता एवढ्या भाजीला मसाला पुरेसा झाला तो, त्यामुळे मी बरं झालं तो मसाला काढून ठेवला. A few minutes later. आता आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आता हे निघाले, तर यांचं पण छान असं पोटभर जेवण झालं आणि त्यांना सुद्धा भाजी खूप आवडली होती. तर कधीमधी ना म्हणजे आठवड्यातून मी एकदा दोनदा करते ही भाजी, कारण आधीला वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत खूप आवडतं. भरलेल्या वांग्याची भाजी यांनासुद्धा खूप आवडते आणि हे साक्षीला पण आवडते. फक्त मीच एकटी अशी आहे ना की मी फक्त रसा किंवा त्यात मी ना एखादा माझ्यासाठी बटाटा वगैरे टाकते आणि तो बटाटा खाते पण वांगं मात्र खात नाही मी. त्यानंतर यांनी ना आता 2 दिवस झाले कांदे आणून ठेवलेले होते. साधारण म्हणजे ना हे विकत वगैरे काही नाही आणले. एक शेतकरी आहेत ना तर त्यांनी वानोळा दिला होता. साधारण 20-1 किलो कांदे असतील हे. तर हे सगळे कांदे ना स्वच्छ करून ठेवायचे आहेत, कारण आता पावसाचे दिवस आहेत. तर 4 महिने तर कांदा अजिबात बाहेर असा व्यवस्थित मिळत नाही. एकदम असा आतमध्ये सडलेला वगैरे असा कांदा असतो. त्याच्यामुळे ना पाऊस चांगला चालू होण्याच्या आताच कांदे आले, ते बरं एक झालं. आणि आता ही जाळी आहे माझ्याकडे ना, तर या जाळीमध्येच ठेवते, म्हणजे कसं जाळीला चारी बाजूंनी हवा लागते ना तर कांदा पण व्यवस्थित राहतो आपला. आणि एक साईडला तुम्ही बघू शकता गहू पण काढून ठेवले. तर मला दळणसुद्धा करायचं आहे. आता जसं की पावसामुळे 20-1 किलो दळण करूनच ठेवावं लागतं, कारण गाडीवर दळण करून आणायचं म्हटलं ना 2 व्हीलरवर फार हाल होतात. आणि एकदाच दळण करून आणलं ना. आता आज थोडंसं ऊन पण पडलं आहे आणि येते रिमझिम येते, पण मग थोडंफार मध्ये ऊन पडतं आहे ना तर तितक्या वेळात दळण झालं तर चांगलं होईल. आता हा सगळा कांदा ना मी स्वच्छ करून घेते आणि म्हणजे वरची त्याचे सालं वगैरे जे आहेत ना वरती निघालेले ते काढून घेते. आणि दर 8-15 दिवसाला आता या कांद्यांना ना हात मारावाच लागणार आहे, कारण की कांदेमधून सडतात. हवा वगैरे नाही लागली ना तर मधून सडतात कांदे आणि एका कांद्यामुळे खूप कांदे खराब होतात बाकीचे. त्यामुळे कांदे साठवायचं म्हटलं की सारखा 8-1 दिवस झाले की हात फिरवावा लागतो कांद्यांना आणि सारखे स्वच्छ करावे लागतात. प्रत्येक वेळी काम सोडून एक काम कमी करावं लागेल आणि अगोदर कांदे बघावे लागतील. आणि कांदे खराब झाले ना तर पूर्ण घरभर त्याचा वास पण येतो लगेच. त्याच्यामुळे ना ते खराब न झालेलेच बरे, याची काळजी आपण घेतली ना तेच चांगलं. आता हे कांदे वगैरे सगळं निवडून घेते आणि त्याच्यानंतर मात्र दळण करेल. आज जरी संडे ना तर फुल शेड्यूल असं बिझी आहे माझं, कारण की हे झालं की ते आणि ते झालं की हे असं काम. तरी घरातली कामं ना सगळी आवरली होती दिवसभराची, म्हणजे जसं झाडणं, पुसणं, पुन्हा आपली देवपूजा वगैरे हे सगळं माझं आवरून झालं होतं. स्वयंपाक झाला होता, जेवणं झाली, जेवणाची भांडी वगैरे सगळी घासून ठेवली होती दुपारी आणि त्यानंतर मात्र मी बसले हे कांदे वगैरे करायला. तरी पण आता तुम्हाला सांगते साधारण 4 ते 4:30 वाजले. माझे साधारण अर्धा ते पाऊण तास गेला आणि त्यानंतर दळण करायला लागले. दळण आता करून आणि दळण टाकणार आहे आणि तसंच ना पुढे जाऊन साक्षीला सँडल पण घ्यायचे आहे. शूज आहेत, दुसरे सँडल्स पण आहेत. मुलींना कसं असतं ना टिकण्यापेक्षा ना दिसायला सुंदर अशा वस्तू हव्या असतात. तर एक आहे अजून शूज आणि दुसरे शूज आहेत ना ते हिवाळ्याचे आहेत, त्याच्यामुळे ते काय आता पावसात वापरता येणार नाही. तर आता पावसासाठी ना तिला वेगळे सँडल घ्यायचे आहे. त्यासाठी गावात पण जायचं होतं. शिवाय ना दोघांचे बुक्स पण आणायचे होते. आधीला पण बुक्स हव्या होत्या आणि साक्षीला पण बुक्स हव्या होत्या. त्यासाठी गावात पण जायचं होतं. पण म्हटलं कसं ना एका कामात 2-4 कामं केले ना तर बरं पडतं, म्हणजे प्रत्येक कामासाठी वेगवेगळा वेळ पण नाही घालवावा लागत. लगेच दळण पण टाकता येतं. गावातली सगळी कामं म्हणजे बाजारातली सगळी कामं आवरून येता येता दळण घेऊन येता येतं. तोपर्यंत मग दळण पण होतं आपलं, कारण गिरणीत गर्दी पण असते त्यामुळे. आणि शनिवारी आमच्या इथे गिरण्या बंद असतात, त्याच्यामुळे ना शुक्रवारी जर दळायला गेलं ना तर खूप वेळ लागतो आणि रविवारी दळायला गेलं ना तर तेवढाच वेळ लागतो. त्याच्यामुळे दळण ठेवून आणि तशीच जाणार आहे मी, म्हणजे कसं येऊपर्यंत आपलं दळण पण होईल. कारण गावात गेलं ना तर फक्त सँडल घ्यायला चाललं आहे आणि सँडलच घेतलं असं कधी होतं का बरं? नाही ना. गावात गेलं म्हणजे आपण 4 गोष्टी पाहतो, फिरतो आणि
बाजारात प्रत्येक सीझनमध्ये नवीन नवीन काही येत असतं ना, त्यामुळे बाजारात फिरण्याची एक मजाच वेगळी येते. ऋतू चेंज झाला की खरंच एक चक्कर मारायला पाहिजे बाजारात. नवीन नवीन व्हरायटी येते, प्रत्येक गोष्टीची नवीन नवीन व्हरायटी तर बघायला मिळते. पण पुढचं वर्जन पण त्याच्यात येत राहतं सतत. आता सध्या तरी अपडेट होत राहतं. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं ना. पूर्वीच्या काळी कसं होतं, एक गोष्ट लगातार तीच किती निरंतर चालत राहायची आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी कधीतरी बदलली त्या वस्तूची फॅशन, असं होतं. पण आता तसं नाही. आता दर 6 महिन्याला प्रत्येक गोष्टीची फॅशन बदलत राहते. छत्रीचे प्रकार आले, रेनकोटचे प्रकार भरपूर आले. शिवाय ना बाजारामध्ये छोट्या मुलांचे रेनकोट पण इतके ॲट्रॅक्टिव्ह आणि सुंदर आलेले आहेत ना, ते बघायलासुद्धा खूप सुंदर वाटतं. तर असं आता इकडे बघा, माझे कांदे सगळे झाले स्वच्छ करून. आणि घाण जर बघाल ना, त्याच्यामध्ये पालापाचोळा जो म्हणतो आपण, तो भरपूर असा पालापाचोळा निघाला. तर आता मला पुन्हा एकदा हॉल झाडावा लागणार आहे, कारण की दळण पण चाळून घ्यावं लागणार आहे. गावात तशी घाण नाही आहे, पण दळण चाळून घेईल आणि ही कांद्याची सगळी सालं वगैरे भरून ठेवते. ही कांदी तशीच आता हॉलमध्येच ठेवणार आहे. तुम्हाला रोजच्या व्हिडिओमध्ये ना कांदे हॉलमध्येच दिसणार आहे, कारण की हवा येती जाती राहते ना. बाकीचं बेडरूमच्या खिडक्या वगैरे बंद असतात पावसामुळे, त्याच्यामुळे तिकडे नाही ठेवणार मी. बेडरूममध्ये, किचनमध्ये पण नाही ठेवणार मी. इथे हॉलमध्येच ठेवेल. हॉलचा दरवाजा कसा बाल्कनीचा उघडा असतो त्याच्यामुळे, आणि पुढचा दरवाजा पण सेफ्टी डोअरमध्ये उघडा असतो, त्यामुळे ना तिकडनं हवा खेळती असते, म्हणजे कांदे आपले खराब पण होणार नाही. ते झालं. त्याच्यानंतर दळण वगैरे केल्यानंतर ना दळण टाकलं गिरणीत. त्यानंतर मी आले बाजारात, मेन रोडला. तर नाशिकमधला मेन रोड बऱ्याच जणांना माहिती असेल, आणि तिथे शूजचे बरेच शॉप आहे, चप्पल वगैरे व्हरायटी भरपूर अशी बघायला मिळते. त्यामुळे ना आम्ही 1-2 दुकानं फिरलो आणि त्यानंतर या दुकानामध्ये आलो. तर या दुकानात साक्षीला बऱ्यापैकी सँडल आवडले, म्हणजे 2-3 प्रकारचे आवडले. त्यात एक चप्पल पण होती, ती मलासुद्धा खूप आवडली होती. पण ना खूप चप्पल घेऊन पण काय करायचं ना, मी तिच्यासाठी सँडल घेतले, कारण माझी चप्पल तर चांगली होती. पण म्हटलं चला तिचे सँडल तर घेऊन टाकू. सँडल वगैरे घेतले आणि त्यानंतर बुक स्टॉलमध्ये गेलो. तर तिथे बुक्स घ्यायच्या होत्या ना साक्षीन त्यांना, म्हणून तिथे बुक्स वगैरे घेतल्या, कारण की दोघांना पण बुक्स हव्या होत्या आणि 2-3 दिवसापासून चाललं होतं त्यांचं बुक्स घ्यायच्या. पण बाजारात काही निघणं होत नाही प्रत्येक वेळी. एकदा निघालं ना तर 2-3 कामं मी करूनच घेतले, आणि वरून थोडंसं अजून काही छोट्या मोठ्या खरेदी आपल्या असतातच बाजारात आलं म्हटल्यानंतर. तर मग त्या छोट्या मोठ्या वस्तू पण घेतल्या आणि घरच्या रस्त्याला निघालो, कारण की आता दोघांना पण ना थोडीशी नाश्त्याची वगैरे गरज होती. तर घरी आले आणि घरी आल्यानंतर ना थोडंसं त्यांना कोथिंबीर आणि आपलं थोडंसं जे काही भाज्या असतील ना थोड्याफार, त्या टाकल्या आणि त्याची थालीपीठ करून दिली होती छान अशी भाजणीच्या पिठाची. त्यांना दोघांना पण भूक लागली होती त्याच्यामुळे. आणि त्यानंतर लगेच आई पप्पा आल्यानंतर ना आम्ही गेलो. तुम्ही बघतच असाल, इथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रम आहे हा. तर आम्ही या आश्रमात गेलो होतो. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आदीने, त्याच्या पप्पांनी आणि माझ्या पण पप्पांनी गुरु केलेले आहेत जनार्दन स्वामींना. तर आम्ही त्या आश्रमात आलो होतो दर्शनासाठी, तर आलोच होतो. पण ना पप्पांनी नवीन रिक्षा घेतली, तर नवीन रिक्षाची पूजा आम्हाला या महाराजांच्या हातनंच करायची होती, बाबांच्या हातनंच करायची होती. त्यासाठी आलेलो होतो आम्ही. तर इथे बघू शकता तुम्ही, ही जी तुम्हाला दिसते ना, ती रिक्षा पप्पांनी घेतली होती आणि पप्पांची इच्छा होती की बाबांच्या हातानेच पूजा करून घ्यायची, त्यासाठी आलो. तर हे तुम्हाला पूजा करताना जे दिसतील ना, तर ते संतोषगिरी महाराज आहेत, ते या आश्रमातच असतात. तर आता कसं असतं ना, आपण ज्यांना गुरु केलं ना त्यांच्या म्हणजे ते आपलं श्रद्धास्थानच असतं, आणि त्यांच्या हातानेच आपली एखादी नवीन वस्तू घेतली आपण, तर त्याची पूजा केली ना, तर मनाला एक समाधान असतं. तर त्यामुळे ना पप्पांची इच्छा होती की बाबांच्या हातनंच पूजा करून घ्यायची. त्यामुळे आम्ही इथे संतोषगिरी बाबांच्या हातून पूजा करून घेतली रिक्षाची वगैरे. आणि तुम्हाला पुढे जाऊन दाखवेलच मी मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे या आश्रमामध्ये, शर्वायेश्वर महादेवांचं मंदिर. पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच ते. तर अशी व्यवस्थित अशी सगळी पूजा करून घेतली. त्यानंतर आधीने इथे नारळ पण वाढवला आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला. आम्ही पेढे वगैरे वाटले, कारण आपण कुठलीही वस्तू घ्या, छोटी असो मोठी
असो, तो आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो आणि त्यातल्या आपण गुरुस्थानी मानलेले जे असतात ना, त्यांच्या हातनं पूजा केली तर मग आणखी एक वेगळंच समाधान असतं. तर अशा प्रकारे ना सगळ्यांना पेढे वगैरे वाटून घेतले आणि आम्ही पण सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं, बाबांचं पण दर्शन घेतलं. राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज जे आहेत ना, तर त्यांचे हे शिष्य आहेत 2, संतोषगिरी महाराज आणि माधवगिरी महाराज. तर ज्यांनी रिक्षेची पूजा केली ना, ते संतोषगिरी महाराज, आणि ज्यांच्या आम्ही आत्ता दर्शनाला आलेलो आहोत, ज्यांचं दर्शन घेत आहोत ना, ते आहेत माधवगिरी महाराज. तर त्यांना आम्ही मोठे बाबाच म्हणतो आणि एवढं वय त्यांचं तुम्ही बघूच शकता, भरपूर असं वय आहे, पण ना चेहऱ्यावरचं तेज इतकं अलौकिक आहे ना, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतरच असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली. खूप असं समाधानी वाटतं दर्शन घेतल्यानंतर. आणि आधी त्याचे पप्पा आणि माझ्या पप्पांनी यांनाच गुरुस्थानी मानलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचे अनुष्ठान वगैरे पण केलेलं आहे. आणि आता याच आश्रमात असलेलं हे शर्वाळेश्वर महादेवांचं मंदिर, जेव्हा आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो ना, तर तेव्हा नवग्रहांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहे आणि नवग्रहांच्या मूर्तींचं तुम्हाला आता मी दर्शन देते. तर नवग्रहांच्या मूर्ती आणि त्याच्यावरती नवग्रहांचे मंत्र लिहिलेले आहेत. तर असं हे दर्शन होतं आणि त्यानंतर त्या नवग्रहांचं दर्शन घेतल्यानंतर इथे गाभाऱ्याच्या मुखाशीच ना गणपती बाप्पांचं छोटंसं एक मंदिर आहे आणि मग नंतर गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर मग महादेवांची पिंड आहे, म्हणजे ज्याला आपण शिवलिंग म्हणतो. तर इथे बघू शकता मस्त अशी मोठी भव्य दिव्य अशी शिवपिंड आहे आणि सजवलेली पण खूप छान होती. त्याच्यावर बघू शकता तुम्ही ते ब्रह्मकमळाचं फूल जे आहे ना, ते अर्पण केलेलं होतं आणि गाभाऱ्यामध्ये बसल्यानंतर ना खूप सुंदर आणि खूप शांत वाटतं आणि ना ब्रह्मकमळाचा असा मंद सुवास गाभाऱ्यात येत होता. तर आमचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर आता आम्ही घरी निघालो. पण तत्पूर्वी इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ बघत राहा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.